परत त्याचा परिसर 1 किलोमीटर 200 मीटर आहे, 1200 मीटर आहे जवळजवळ. पण आम्ही इतक्या दूर जाणार नाहीये, तिथपर्यंत लोक अगदी खालपर्यंत इकडे असं खूप लांब पर्यंत आहे. हो, आणि इथेच शूटिंग झालंय तू जाने ना तेरा होने लगा हूँ जे मूवी आहेत ना, म्हणजे रणबीर कपूरचेच बहुतेक दोन्ही ना. हा बहुतेक, जाऊ द्या. त्याची शूटिंग झाली इथे बॉलिवूडचे, तिथे आलोय आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. आणि आता मराठी माणूस आहे टर्कीमध्ये, जो आलाय पमुक्कलेला. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितलाच असेल, हॉट एअर बलून राईडचा, ज्याच्यात माझी प्रचंड फाटली होती. तो जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. हॉट एअर बलून राईड नंतरच आम्ही पमुक्कलेला, एक जुनी ग्रीक रोमन सिटी होती इथे, जिचे आता फक्त अवशेष उरलेत, ते बघायला आलोय. आणि एक ॲम्पी थिएटर त्या काळातलं. नाही ठीक आहे, हेच ते एन्शियंट रोमन ॲम्पी थिएटर आहे. साधारण याची कॅपॅसिटी 12,000 लोकांची इतकी आहे. आता त्याचे फक्त अवशेष इथं उरलेत, पण इथेच काही खेळ खेळले जायचे, काही ॲडव्हेंचरस गोष्टी व्हायच्या. तर आम्ही ते बघत होतो. थोडं खाली उतरून म्हटलं अजून जवळून बघूया. एकंदरीत अनुभव चांगला होता, पण ऊन प्रचंड होतं, त्यामुळे जास्त थांबायची इच्छा नव्हती. आणि आम्ही टूर सोबत आल्यामुळे आम्हाला वेळेची मर्यादा देखील होती. नंतर आम्ही आलो या पुतळ्यापाशी. हा पुतळा आहे प्लुटोचा, ज्याला गॉड ऑफ अंडरवर्ल्ड असं देखील म्हटलं जातं. आणि या संपूर्ण जागेला प्लुटोनियन असं म्हटलं जातं. याला गेट टू हेल म्हणजे नरकात जाण्याचा रस्ता असं म्हटलं जायचं, कारण याचं लोकेशन जे होतं तिथे डेडली कार्बन डायऑक्साईडच्या फ्युम्स असायच्या, त्यामुळे लोक मृत पावायचे. त्यामुळे याला गेट टू हेल देखील म्हटलं जायचं. तोडलंय सगळं ते. जाता जाता आम्हाला हिरा पोलीस म्युझियम देखील लागलं. हा जो संपूर्ण भाग आहे याला हिरा पोलीस असं म्हटलं जातं. आणि आपण आता आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या आकर्षणाजवळ, ज्याच्यासाठी आमची आजची ट्रिप होती. एक तर हॉट एअर बलून राईड झाली होती, आणि दुसरं हे आकर्षण होतं. इथे आल्या आल्या छान उन्हापासून आम्हाला आराम मिळाला. झाडं मस्त लावली होती, आणि हेच ते प्रमुख आकर्षण जिथे आम्ही आलो होतो. चला येत आहे अजून पब्लिक येते. अजून कुठे आहे आपण? पमुक्कले. आणि हे इथे आहे सगळं ते स्प्रिंग वॉटर ना, काय म्हणतात याला? हॉट वॉटर म्हणून सगळं पांढरं आहे. कॅल्शियम बायकार्बोनेटमुळे सगळं पांढरं झालंय. वर्षानुवर्षे ते पाणी थंड झालं, मध्ये सॉफ्ट, आणि मग आता कडक झालंय, जेव्हा आपण चालू शकतो. हो, आणि इथेच शूटिंग झालंय तू जाने ना मूवी आहेत ना, म्हणजे रणबीर कपूरचेच बहुतेक दोन्ही ना. हा बहुतेक, जाऊ द्या. त्याची शूटिंग झाली इथे बॉलिवूडचे, तिथे आलोय आपण. पांढऱ्या बॅकग्राऊंडला करायचं का? हा. ए बाबू, गरम आहे. 38 डिग्री म्हटला ना तो. काचा आहे काय? नाही दगडच. अरे ही पब्लिक कुठे गेली? येईल ना. पाणी खूप गरम आहे यार. हो मस्त. पाय घसरता पण आहे हळू. हो, जाशील का? काय तू जाने ना, काय तू जाने ना. हे जे सगळं पांढरं दिसतंय, किधर चली रे? हे सगळं कॅल्शियम कार्बोनेट आहे.
म्हणजे वर्षानुवर्ष इथनं जे पाणी वाहत होतं ते कॅल्शियम कार्बोनेट इथं डिपॉझिट करत होतं. म्हणजे त्याच्यात खूप प्रमाण होतं, त्याच्यापासून हे बनलेलं आहे. पूर्वीच्या काळी रोमन लोक याला स्पा सेंटर म्हणून देखील वापरायचे, कारण या पाण्याचं टेम्परेचर साधारण 33 ते 38 डिग्री इतकं आहे. तिथनं अजून चांगलं बॅकग्राऊंड उतरते का? हा उतरते हे हळूच नाही हळू. गार आहे पण छान आहे. आत चालणं जरा कठीण होतं, कारण तळ दिसत नव्हतं. कारण चालताना खाली जितकं पण कॅल्शियम होतं ते असं वर येत होतं आणि दुधासारखं पाणी बनत होतं, त्यामुळे तळ दिसत नव्हतं. तर खाली काही खडक देखील होते जे पायाला लागायचे, त्यामुळे हळूहळू चालण्याचा कार्यक्रम इथे आमचा सुरू होता. थांब थोडं पुढे जाऊ. एक सेकंड हो घेतो ना. हे इतकं मोठं आहे बघा, म्हणजे खालपर्यंत असे पाण्याचे तलाव होते. आणि वातावरण चांगलं असल्यामुळे, ऊन असल्यामुळे प्रचंड गर्दी देखील होती. आले आय कॅन सी आशिष. आमचा ग्रुप देखील आता इथे आलेला आहे. हे असं पाणी इकडे वाहत होतं आणि आम्ही तिथे जाऊन बसलो. आणि या पाण्यात आम्ही जेव्हा पाय टाकले ना, तेव्हा असं शॉक लागल्यासारखं आम्हाला होत होतं. याचं कारण असं की त्याच्यात सल्फरचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्याच्यामुळे इरिटेशन आम्हाला जाणवत होतं पायाला, की जसं काहीतरी टोचतंय किंवा चावतंय आम्हाला. कॅल्शियम जास्त असल्यामुळे देखील असं इरिटेशन जाणवतं. एका पूलमधून जर दुसऱ्या पूलमध्ये जायचं असेल तर तिथनं पूर्ण बाहेर पडावं लागायचं आणि असं हळूहळू चालत चालत त्या पुलापर्यंत जावं लागायचं पुढच्या. आणि इथे शूज घालणं अलाउड नाहीये. काय चल ना थोडं त्या बॅकग्राऊंड पर्यंत तर चल. चल हां अशा जशा पायऱ्या येत आहेत ना. हो हो मी इतकी हँडिकॅप होते, मला काही फोटो काढता येत नाही, व्हिडिओ काढता येत नाही. मी कधी तुला म्हटलं की तू जसं जसं खाली उतरत होतो तशी तशी गर्दी कमी होत होती. हो ग्रिप आहे ग्रिप. पायरीवर करूया ना खाली रील. नाही पुढे चल ना थोडं. काय हो परत
चलायचं. असं सुंदर बघून त्याचा परिसर 1 किलोमीटर 200 मीटर आहे, 1200 मीटर आहे जवळजवळ. पण आम्ही इतक्या दूर जाणार नाहीये, तिथपर्यंत लोक अगदी खालपर्यंत इकडे असं खूप लांब पर्यंत आहे. आणि तिथे नुसतं चालायला आहे. पण आता आम्ही तिथे नाही जाऊ शकत कारण आम्हाला वेळेची मर्यादा आहे आणि आमचा टूर गाईड वाट बघतोय तिकडे आणि आमचे अर्धे लोक गेलेत पुढे. तर आता आम्ही निघतो इथून आणि रिटर्न जर्नीला हॉटेलवर. चला. हो, पायाला असं हलून रुततंय सगळं एकदम. चल. म्हणून मी घेऊन आलो ग. म्हणलं कुठं उलटी जाते ग म्हणलं. ओरिजिनल तो डायरेक्ट संत्रे मशीन मध्ये टाकतोय आणि त्याचा रस आहे. नो बेसळ. आम्ही इथून परत जायला निघालोय, पण जाता जाता असे स्पॉट्स लागतातच आहे आम्हाला. बहुतेक इथे शूट झालंय ते तू जाने ना गाणं. आमच्या हॉटेलच्या दिशेने आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. साधारण 4-4.5 तासाचा रस्ता आहे आम्हाला हॉटेलला पोहोचायला. पण टर्कीचे रस्ते एकंदरीत सगळे चांगले होते, त्यामुळे प्रवास जाणवायचा नाही. आमचा प्रवास सुखरूप चालू होता, पण अचानक बसमध्ये थोडा जळायचा वास यायला लागला. थोडं इग्नोर केलं, पण नंतर सगळी लोक अचानक बसमधनं उतरायला लागली, ओरडायला लागली, कारण खूप धूर यायला लागला होता. आमचं दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावलं आणि ही आमची बस अशी रस्त्यात उभी राहिली. बसमध्ये सगळीकडे धूर व्हायला लागला होता, त्यामुळे रस्त्यातच आम्हाला उतरावं लागलं. रस्त्यात उतरल्यानंतर एका हॉटेलमध्ये बाजूला सुदैवाने एक ढाब्यासारखं देखील होतं, जिथे आम्ही चहा आणि थोडं खाल्लं. नंतर साधारण 1.5 तासांनी आम्हाला एक बस घ्यायला आली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला, जो त्याच्यानंतरही 3 तास चालला. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आजच्या व्हिडिओमधलं आपण जिथे गेलो होतो ते लोकेशन तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला सांगा. धन्यवाद.